मराठा आरक्षणाचं विधेयक विधिमंडळामध्ये मंजूर झाल्यानंतर आता राज्यातलं राजकारण तापलंय। सगळे सोयरे अध्यादेशासाठी आग्रही असणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी थेट मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलंय। दुसरीकडे जरांगे पाटील हेकेखोर आणि तुकाराम महाराजांचा अवमान करणारे आहेत असा आरोप जरांगेंचे माजी सहकारी अजय महाराज बारसकर यांनी केलाय। तर हा सगळा सरकारचा ट्रॅप असल्याचं जरांगे पाटील सांगतात। हे ट्रॅप थांबवले नाहीत तर गंभीर परिणाम होतील असा इशाराही जरांगे पाटलांनी दिलाय। तर या वादानंतर बारसकरांची बच्चू कडूंनी हकालपट्टी केली आहे। पुढचा ट्रॅप ही ट्रॅप मागचं रॅलीतच होणार। 10% मराठा आरक्षणाचा कायदा मंजूर झाल्यानंतर मुंबईत मंगळवारी हा जल्लोष सुरू होता। दुसरीकडे आंतरवाली सराटीत मात्र उपचार घेणं थांबवत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला। सरकारने दिलेलं मराठा आरक्षण कोर्टात टिकेल की नाही हे माहीत नसल्यानं सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश 2 दिवसात काढण्याची जरांगेंची मागणी आहे। बुधवारी आंदोलनाची पुढची दिशा ठरवताना आतापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास दाखवणारे जरांगे पाटील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। मुख्यमंत्र्यांनी समाजाचा विश्वासघात होईल असं वागू नये असं सांगत त्यांनी छत्रपतींची घेतलेली शपथ अपूर्ण असल्याचं जरांगे पाटील म्हणाले। आमच्या पोराच्या बाजूने हे उठला नाही याची गरज काय? मी म्हणतो वय त्याला इतकं मोठं केलं त्याची गरजच काय? आपल्याला लग्नाला यावा ते काय वावरात नागर हाणायला येत नाही, खबर आपल्या नाऊत हाणायला येत नाही ना, 100 रुपयाचा बाजार घेऊन देत नाही। ह्यो कामाचा काय नेमक्या आपल्या? उलट त्याच्या अंगावर जे पांढरे कडक कपडे आहेत ना ते माझ्या गोरगरीब मराठ्यांमुळे आहेत। हो, नसता तुला ठिगळ्याचेच कपडे घालावं लागले असते। ध्यानात ठेव, हवा आणखी नाही देऊ नको, माग वळून बघ, थोडा विचार कर। ज्या समाजाने ज्या वेळेस एखाद्याला डोक्यात घेतलं ना त्याला आणखीन गुलाल लागून दिलेला नाही। आणखीन कालचा अधिवेशनात जनतेला फायदा व्हायला पाहिजे होता। तुम्ही मोठे समजत असताल निर्णय घेऊन, जनता नाही ना म्हणत। आता किती खुशी व्हायला पाहिजे होती। मी मागे सांगितलं होतं तुम्हाला, एकमेकाला जर दिलं तर मग खुश होतो। त्याने मला दिलं, आपल्याला इथून 5 किलोमीटरवर जायचं आणि एखाद्याने मोटरसायकल दिली तर आपण खुश होतो त्यांनी दिली म्हणून। तुम्ही मोटरसायकल देऊन तेव्हा नाराज कसं काय तुमच्यावर? याचा अर्थ तुम्ही मोटरसायकल दिली पण पेट्रोल काढून घेतलं। तुम्ही अंमलबजावणी केली नाही, तेच आरक्षण दिलं तुम्ही पण अंमलबजावणी केली नाही त्याची सगळ्या सोयऱ्याची। कसे लोक खुश होतील? तुम्ही हे बी देऊन ते बी दिलं असतं ना, आज 15 दिवस तुमच्या अंगावरचा गुलाल निघाला नसता। 15 दिवस मोटर जरी सुरू केल्या असत्या चौकून तुम्हाला धुवायला आणि सोड्याने 7 दिन जरी घाशील असतं गोट्याने तुम्हाला, तरी 15 दिवस तुमच्या अंगावरचा गुलाल निघाला नसता। अहो, छाती ठोकून सांगतो, गुलाल निघाला नसता तुमच्या अंगावरचा। कळू द्या आणखीन तरी आली समजतो, बरं होईल तुम्हाला। आणखीन बी जनतेचा आहे विश्वास 1-2 दिवस तुमच्यावर। एकदा का आंदोलनाची तारीख ठरली बस संपला विषय। कारण मुख्यमंत्री साहेबांवरती या राज्यातल्या लोकांचा विश्वास आहे की ते देतील। त्यांनी विश्वासघात होईल असं वागू नये, स्पष्टच सांगतोय। त्यांनी विश्वासघात समाजाचा होईल असं त्यांनीच वागू नये। पदाला दुय्यम किंमत द्यावी, पण समाजाची त्यांच्याबद्दलची जी भावना आहे ती त्यांनी थोडीसुद्धा ढळू देऊ नये, थोडीसुद्धा। कारण शेवटी समाजच मोठा असतो, ती त्यांनी ढळू देऊ नये। त्यांनी मनानेच सांगावं थोडी अपूर्ण आहे शपथ माझी आणखी अंमलबजावणी होईपर्यंत। कारण त्या व्यासपीठावरूनच वाशीचे आम्ही सांगितलं होतं, या गुलालाचा अपमान होऊ देऊ नका। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आशीर्वाद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती। या संपूर्ण आंदोलनाच्या काळात मनोज जरांगे पाटील यांच्याशी सरकारच्या वतीनं केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच चर्चा करत होते। मात्र आता विधानसभेत आरक्षण मंजूर झाल्यानंतर या दोघातील संबंध बदलताना दिसतायत। सरकार आपल्या विरोधात ट्रॅप लावत असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केलाय। ती ट्रॅप आहे मग पुढचा ट्रॅप ही ट्रॅप मागचं जे रॅलीतच होणार होता। त्यामुळे ते सामील नव्हते, कारण व्याख्या त्यांनीच दिलेल्या आहेत। आता लक्षात आलं माझे, त्याला पाणी पाजायचं होतं वाटतं त्याच्या हाताने, मला त्याला मोठं व्हायचं होतं। आणि मोठं होऊन मग त्यांना त्यातून आम्ही हे केलं, आम्ही मिळविलं, आम्ही बरोबर मॅनेज करतो। मग आता आम्हाला काय असे हात पसरायचे असतील मराठ्यात जीवावर त्यांना। 2-3 जण आहेत त्याच्या संघ, 2-3 जण आहेत त्याच्यात, कारण ते बच्चू भाऊ संघ यायचा। मग त्यांना काहीच मिळालं नसेल याच्यात। याचं कारण ठरलंय ते जरांगे पाटील यांचे माजी सहकारी म्हणून घेणारे अजय महाराज बारसकर। छगन भुजबळांनी या बारसकर महाराजांचा उल्लेख
आरक्षण मंजूर झाल्यानंतर विधानसभेत केला होता। त्यांची दादागिरी आणि जी काही खोटेपणा आहे तो त्यांच्याच बरोबर काम करणारे भंडारा डोंगरावरचे अजय महाराज बारसकर हे जे महाराज आहेत त्यांनी सुद्धा आता त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे समाज मीडिया माध्यमातून की हे जे आहेत हे ग्रस्त ऐकणारे नाही। हे आंदोलन सुरू असताना ते आपण काही बोललो की ताबडतोब धमकी देणार। ते म्हणतात की आम्हाला ओबीसी मध्ये आरक्षण द्या। हे आजचा जो ठराव त्यांना मंजूर नाही अध्यक्ष महोदय ते बारसकर महाराज ते सुद्धा तेच सांगतात। ते त्यांनी एक काल जे क्लिपिंग दाखवली। बुधवारी आगामी आंदोलनाची घोषणा मनोज जरांगे पाटील करत असताना याच बारसकर महाराजांनी पत्रकार परिषद घेत जरांगेंवर आरोप केलेत। जरांगे पाटील हेकेखोर आहेत, त्यांनी तुकाराम महाराजांचा अवमान केल्याचा आरोप बारसकरांनी केलाय। त्यानंतर पत्रकार परिषद घेत जरांगे पाटील यांनी हे आरोप खोडून टाकलेत। मी आता माझ्या जवळच्या सहकार्यांना बोलायचं रे, माणूस बरोबर नाही राव, लय कोणावर तोंड टाकतो, याची हेतू याचे उद्देश समजत नाही, याची बॉडी लँग्वेज सुद्धा डेंजर आहे म्हणले। मी मानसशास्त्राचा विद्यार्थी, याचं जरा डेंजरच दिसते म्हणले, मला काय खरं वाटाना भोय। पण लोक काय म्हणायचे, कशाला बोलायचा महाराज, एवढ्या वर्षांनी समाज एकत्र झालाय म्हणून आम्ही गप 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 गप। पण जेव्हा ह्यो म्हणला तुकाराम महाराजांना संतन फंत, म्हणलं जरांगे तू संपला, चल तुकाराम महाराजसाठी मी मरायला उद्याच्या इतिहासामध्ये लिहिलं जाईल। मला जरी गोळ्या घातल्या तर लिहिलं जाईल। तुकाराम महाराजांचे जर कुणी एकेरी शब्द बोललं, त्यांचा अपमान केला, तर ह्यो बारसकर महाराज नावाचा एक सामान्य कीर्तनकार यांनी आपला प्राण दिला, याच्यात मला आनंद आहे, याच्यात मला समाधान आहे। महाराजांबद्दल केला असेल तर याच्यापेक्षा काय मोठं आहे। दिलगिरी व्यक्त करून मी त्यांच्या चरणी तर माफी मागतो, तुकाराम महाराजांच्या, त्याच्या नाही, ते कोण आहे त्याच्या केला असतं। अरे मी तर विद्रोही नाही, मी तर संत महात्म्याला मानणार आहे। उपोषणात झालंही असेल, कारण त्यावेळेस थोडंसं चलबिचल होतं 100%, कारण माणसाची चिडचिड असते, काय असते। हा एक नंबरचा कलाकार आहे, याला ऑस्कर पुरस्कार द्यायला पाहिजे, इतका कलाकार आहे हा। या जरांगेनी तिथं काय सांगितलं, माझे वकील बोलावणार, वकील आणा। कोणचे वकील आले, जरांगे जाहीर कर, त्या वाशीच्या बंद खोलीमध्ये कोणचे वकील होते, कोणचे अभ्यासक होते, काय तुम्ही चर्चा केली, काय कायद्याचा खल पाडला, काय किस पाडला। तुम्ही पाहिजे होते ना, तुम्हाला मिळवायचं आणि त्याच्यातून पुढं सांगून। आता नाही का, एक शब्द नाही कळाला का, त्याच्या हाताने पाणी पिलं होतं, तो मोठा झाला असताना मला त्याला मोठं होऊन देत नव्हतं, म्हणजे मला त्याला मोठं होऊन देत नव्हतं। आज ते त्या शब्दानं अर्थ करा तुम्ही, त्यांना 2-4 जणांना मोठं व्हायचं असतं, ते असं त्याच्यात अशी शक्यता आहे। तेव्हाच ते आधी येत होते, नंतर कुठं आलेत, नंतर आलेत का नाही, यापासून जुळून दिलं नसेल ना मी काहीतरी। हे एकदम सोपं आहे, याच्यात शिंदे साहेबाचा बी एक प्रवक्ता आहे नसता, ज्याला साधे मोबाईलचं फेसबुक बी विचारित नाही, त्याला लाईव्ह मीडियाचे हेड ऑफिस कसं काय विचारायला लागले, समजून घ्या ना थोडं। ज्याला फेसबुक लाईव्हचे लोक विचारत नाहीत, त्याला ते काय समजायला लागले, त्यामुळे त्याला काय आरोप करायचं करू द्या, कारण तो ट्रॅप। बारसकर हा ट्रॅप आहे, त्यांच्याबाबत यापुढे काहीही बोलणार नाही, असंही जरांगे पाटील यांनी स्पष्टच केलंय। या ट्रॅप मागे शिंदेच्या शिवसेनेचा एक कार्यकर्ता असल्याचं सांगत ते 15 ते 16 ट्रॅप तयार असल्याचंही जरांगे पाटील म्हणालेत। हे ट्रॅप बंद केले नाहीत तर महागात पडेल असा इशाराही त्यांनी दिलाय। तुम्हाला जे सरकारकडून मिळवायचं होतं ते मी मिळवून दिलं नाही, म्हणून तुकाराम महाराजांच्या आड दडू नका आणि आड दडून माझ्यावर आरोप करू नका, हे लक्षात ठेवा। हो, हे पाप तुम्हाला लय भयंकर फेडायला लागणार। त्याच्यामुळं त्या भानगडीत या ट्रॅपच्या नादात सरकारला वाचण्यात जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या बद्दलचे माझे विनाकारण तिसरे शब्द लावून महाराजांची हे बदनामी होईल, समाजाची बदनामी होईल असं करू नका, कारण त्यांना खुश करण्यासाठी आम्हाला माहिती आहे सरकारचा ट्रॅप आहे। असे 10-15 जण आहेत, मी त्याच वेळेस सांगितलं, त्यातला पहिला बाहेर निघाला। या आरोप प्रत्यारोपांमुळे आता सरकार विरुद्ध जरांगे पाटील असा संघर्ष येत्या काळात निर्माण होण्याची शक्यता आहे। यातून आगामी काळात राज्यातलं वातावरण आणि राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे। विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज, मुंबई।